हेलो, गुड मॉर्निंग दोस्तों। आज हमारे दिन की शुरुआत कुछ इस तरीके से हुई है। ये हमारे सामने देख सकते हो आप नाश्ता। ये विस्की भी दी गई है साथ में, और ये बकरे के अंडे की भुर्जी है। ये इसको साइड में रखते हैं। और ये तंदूरी रोटी है, और ड्रैगन फ्रूट है, और बटाटे है, और कुछ ये सेव चिवड़ा है। दरअसल यहाँ बहुत ही ज़्यादा चीज़ें रखी हुई है खाने के लिए, लेकिन मुझे उतना पता नहीं उन चीज़ों के बारे में, इसके लिए मैंने वो चीज़ ली ही नहीं। मैं जिस चीज़ को जानता हूँ, जिसको पहचानता हूँ, जो खाता हूँ, जो पीता हूँ, वही चीज़ मैंने लिया है। लेकिन ये चीज़ मैंने कभी ट्राई नहीं किया। ये क्या है मुझे अब तक नहीं पता, लेकिन आज ट्राई करते हैं। ये भगवान साग पाड़ी दे जी पहला। ओह, आया तरबूजा रसो आई। मस्त आई, मस्त आई। हाँ, मस्त है। कल बापले आकर भी आए, बापले आकर कहाँ है? हाँ कहाँ है हो गया। तो दोस्तों मुझे अभी अभी पता चला है कि इधर बाफेल अंडे भी रखे हैं, तो मैं लेने जा रहा हूँ अभी। आप जुड़ चुके हैं अली सर दोस्तों। मित्रांनो, तुमच्यासाठी हा नवीन प्लॅटफॉर्म उभा केला आहे. तर थोडं दुःख वाटतं. खूप अपेक्षा होती तुमच्याकडनं, पण खूप कमी आले. पण आमचा व्हिडिओ बघून तरी नेक्स्ट टाइम आम्ही जेव्हा ऑर्गनाईज करू तेव्हा तरी विश्वास ठेवून या, कारण की अशी आम्ही सोय केलेली आहे खेळाडूंनी. दादा सगळ्यांना, आपल्या युट्यूब वाल्यांना, फेसबुक वाल्यांना, इंस्टाग्राम वाल्यांना एकदा हॉटेलचा व्ह्यू दाखवून द्या. हां, थँक्यू. थैंक यू यार ब्रो, ये फैलेगा। ये खा इडली, डोसा, सांबर, अशी दादा चारे खा के लिहिले चालेल, मैं खायला। हा का लिहिले है बाटकी में है ना माने, दिखाई नहीं मुझे, नहीं दिखाई नहीं, मैंने नजर ही नहीं डाली इधर। दी दे ली ले। हाँ प्लेट में ली ले। नंदुरबार न्याला हम जाय अशी दादा तुम्ही कोणते हाक खाणे? तीन अशी दादा तीन हाक खाणे म्हणजे माझी सौका है भाई। हाँ बैन लिया। हम तो दोस्तों बचपन से ही हम खाने के लिए जीते हैं, हम जीने के लिए नहीं खाते, हम खाने के लिए जीते हैं। जिस तरह हम भुक्कड़ है दोस्तों, हमने ज़्यादा कुछ दुनिया देखी नहीं है, जो दिखता है वो खा लेते हैं। और ये हमारे दोस्त लोग हैं यहाँ पर। गुड मॉर्निंग, कैसे हो सब? हो गया नाश्ता, हो गया? ठीक है, इन लोगों का नाश्ता हो गया, अभी हमारे करने की बारी है। तो थैंक यू दोस्तों, लव यू सो मच। क्योंकि मेरे पास गर्लफ्रेंड नहीं है, इसलिए मैं आपको ही लव यू बोलता हूँ। तो ठीक है, रखता हूँ, फिर मिलते हैं बाद में। थैंक यू। बहुत सारे हैं, लेके नहीं आए, अभी आने वाले हैं। अनानास काफी चीजें हैं। ये हमारी अंडी आ चुकी है यहाँ पे। उठड़ा के आवेगी हमें। बदका के। तो ठीक है दोस्तों, खाते हैं, अभी खाने का आनंद लेते हैं। थैंक यू। तो देख सकते हैं दोस्तों, अभी हम वीआईपी बन चुके हैं, क्योंकि वीआईपी कहाँ था बोला जी। तो इधर अंडे हम डायरेक्ट ऐसे उठा के खा नहीं सकते, वो इनके रूल रेगुलेशन के खिलाफ है वो। तो अभी हम इनके हिसाब से खाते हैं अंडा। फुटियोरा तो मैं खाई गया या नंदुरबार वाला है कि पेन की खाई। मालूम नहीं पड़ा था जी। अक्का तो माजमू रही दिल इधर वेरा मेरा। So guys, today I'm arriving in Nashik, and today date is 26 July 2026, and today function is Vanranga. Yes, Ashish Dada, Vanranga, and I am get together with Ashish Dada, and today is a nice day, great day, because of you are. ठीक है, थैंक यू दोस्तों। देखिए दोस्तों, हमारा नाश्ता हो चुका है, और मैं आपको एक चीज़ दिखाता हूँ। ये देखिए दोस्तों, यहाँ की पानी की बोतल ही जिन के जैसी है। एक बोतल 800 रुपया है, एक महीना पकड़ जाती है। तो आप सबने देख लिया, बहुत ही शानदार हमें होटल रेफर किया है। ये देखो, यहाँ कॉफ़ी मिलती है, यहाँ चाय है,
और ये क्या बटर बिस्किट है, वो क्या है आपको नहीं पता क्योंकि हमने वैसा खाया ही नहीं। क्या कहता है इधर? तो ये देख देख सकते हो सब चीज़ का, इडली डोसा, अंडे, भुर्जी, पाव, पोहा आणि अजून बरेच काय आहे सर, दाखवू शकता का प्लेटमध्ये? हा बघा, बरं खाऊ शकता। तो अभी जाएंगे हम, थोड़ा आगे का सीन दिखा देते हैं इनको होटल। ये हमारा होटल है, आप देख सकते हो। ये सब हमारे मित्र दोस्त इधर रुके हुए हैं और ये हमारा होटल है। कुछ ऐसा व्यू है यहाँ का, बहुत ही शानदार, बहुत ही मस्त, एकदम 5 स्टार होटल हमें रेफर किया गया है। आपको देख के पता लग गया होगा, अपने को बाहर का भी दिखाता हूँ। ठीक है, यही चीज़ है दोस्तों, जिंदगी में आगे बढ़ना है तो पीछे मुड़ के मत देखो और एजुकेशन लो, क्योंकि शिक्षा जीवन का, शिक्षा उस गाय का दूध है जिसने भी पिया है वो दहाड़ा है। तो आप भी दहाड़ोगे अगर शिक्षा लोगे। शिक्षा प्राप्त करो, पढ़ो लिखो दोस्तों, यही स्ट्रगल करना हर किसी की लाइफ में लिखा होता है, मेरी लाइफ में भी है और मैं भी स्ट्रगल ही कर रहा हूँ। और देख सकते हैं आप, ये होटल है हमारा 5 स्टार होटल। इतना बड़ा होटल हमें दिया गया है रुकने के लिए। आज कल 2 दिन रुके हम यहाँ पे, आज भी रुकेंगे। तो एज गो टाकून दोस्तों तुमने का केली बी चीज गोष्ट इथं फोकस केला, इमेज सक्सेस जरूर मिली, पण त्याला समय लागे, मेहनत लागे, संघर्ष लागे, अंत तुमने केला पूरी। तो तीच गोठा को दोस्तों, बाकी बीजो सब आप आगे देखोगे। यहाँ आशी दादा, हाँ मर्सिडीज, ओ माय गॉड, बघू शकता दोस्तों मित्रांनो, मर्सिडीज, इसमें कभी तो हम बैठेंगे, ये हमारा ड्रीम है। ठीक है दोस्तों, मिलते हैं। अभी आपको होटल भी दिखा दिया, नाश्ता वगैरह भी दिखा दिया। हम अब जा रहे हैं रूम में, वहाँ फिर कार्यक्रम हमारा स्टार्ट होगा लगभग 10 से 11 बजे। तो ठीक है दोस्तों, मिलते हैं, लव यू, बाय बाय। कायरा, गुड मॉर्निंग दोस्तों। तो हमें मिल चुके हैं हमारे चेतन दादा, इनका इंट्रोडक्शन ये खुद करेंगे, आपके बारे में। मेरा नाम चेतन राउत है और मैं इंडिया के लिए मोजा गार्ड करता हूँ। मेरे नाम पे 20 वर्ल्ड रिकॉर्ड्स है और बगीराट पेज पे आपको समझ में आया कि एग्जैक्टली मोजा गार्ड क्या है। लेकिन हम एक बंदे के फैन है, उसका नाम है नानू। नानू बहुत कॉमेडी क्रिएटर है, बहुत अच्छा कंटेंट क्रिएशन करता है, उसमें एक वाइब है, एक पॉजिटिविटी है और दूसरा सबसे अच्छी बात मतलब वो इमोशनल बहुत है और उसके कंटेंट में देखो आपको लगेगा नहीं कि वो बहुत इमोशनल है, बट बहुत पावरफुल बंदा है। और नंदुरबार जिले में हमारा उसका फुल सपोर्ट है, बॉम्बे की तरफ से हमारा फुल सपोर्ट रहेगा उसको। बहुत अच्छा बंदा है और जाके जल्दी फॉलो करो हमारे नानू को, ताकि नंदुरबार के बाहर भी लोग जाके देखें। और मैंने उसको रिक्वेस्ट किया था, भाई 1-2 रील थोड़ा सा एक मराठी में अपने आने दो, ताकि बाकी क्राउड को भी समझे कि क्या एग्जैक्टली क्या कंटेंट है तेरा। बट मजा आ रहा है भाई, मेरे बहुत सही काम कर रहे हैं। थँक्यू सर, आम्हाला एवढा वेळ देण्यासाठी, कारण की एवढा वेळ कोणी देत नाही, या आधुनिक दुनियेमध्ये एवढा वेळ कोणी कोणाला देत नाही, पण चेतन दादानी मला दिले म्हणून खूप खूप धन्यवाद। तसेच आपल्यासोबत जुडलेले आहे मयूर दादा, ते स्वतःबद्दल 2 शब्द सांगतील आणि माझ्याबद्दल पण 2 शब्द सांगतील, ते अशी माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडून। नमस्कार, जोहार सगळ्यांना. माझं नाव मयूर गिरीधर तुंबडा आहे. मी या कला क्षेत्रामध्ये 2011 पासून काम करतोय आणि मागे राजभवनला आमची भेट झाली नानू बरोबर, आणि एक खूप चांगला कलाकार आहे, कॉमेडी कलाकार, जो आमच्यामध्ये जी कमी होती ती भरून निघाली। काय बोलतात त्याला, एक कंटेंट क्रिएटर आहे, खूप बिझी असतो, एक त्याला एक असं काहीतरी एंटरटेनमेंटसाठी एक स्पेस पाहिजे असतो, तो नानू सगळ्यांची ती स्पेस भरून काढतो, सगळ्यांनी एंटरटेनमेंट करतो। आज थकलोय हारलोय आणि जेव्हा आम्ही रूम मध्ये येतो पण ती एनर्जी नानूकडे असते आणि आम्हाला तो पूर्ण एंटरटेनमेंट करत असतो। आणि तुझे खूप खूप थँक्यू, तुझे आभार आणि तुझ्या ऑडियन्सचे पण आभार की ते तुला आज असं सहकार्य करतंय, त्याच्यामुळे तू अजून असं काम करतोय। आणि माझ्याबद्दल अजून सांगायचं झालं तर मी गेल्या वर्षी बिरसा कला संगमचा रील विभागामधून फर्स्ट आलो होतो,
त्याच्यानंतर चेतन सरांबरोबर आम्ही एक वर्ल्ड रेकॉर्ड केला. त्याच्यानंतर राजभवनला आम्ही एकत्र भेटलो आणि आज वन रंग या प्लॅटफॉर्मने आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे. तुम्ही बघताय सगळेजण कलाकार मंडळी इथं आलेले आहेत, सगळेजण आता नाश्ता करायला लागलेले आहेत. आणि आजचा जो कार्यक्रम आहे तो वनरंगाचा स्पोर्ट पर्सन आहे, जे ट्रायबलचे स्पोर्ट पर्सन आहेत ते आणि इन्फ्लुएन्सर असं एकत्र येऊन आपल्या कलाकारांना, आपल्या स्पोर्ट पर्सनला, आपल्या कल्चरला पुढे नेण्याचा आम्ही विचार करतो, प्लॅनिंग करतोय. आम्ही तर असं प्रयत्न करतोय, पण तुम्हीही एक ऑडियन्स म्हणून आम्हाला सहकार्य करा. वनरंगा या प्लॅटफॉर्मला अजून थोडं मोठं करा. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सो मच सर. तुमच्या एवढा वेळ काढून आम्हाला तुम्ही जे तसेच आपले मित्र इथे बसलेले त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. कुणाला सर वेळ आहे का? थोडा वेळ आहे का आमच्यासाठी थोड़ा वेळ आहे का? आपके पास समय है क्या हमारे लिए थोड़ा? हाँ, ठीक है. अभी कुणाल सर इनके बारे में थोड़ी जानकारी देंगे और हमारे बारे में भी देंगे. ठीक है. मराठी दिली तर चालेल ना? हां, ठीक आहे. मी कुणाल भोये, मी पालघरमधला एक छोटा क्रिएटर आहे. मी सध्या महाराष्ट्र आणि पालघर पूर्ण एक्सप्लोअर करतोय, जेणेकरून तिथला टुरिझम जे आहेत, फेमस स्पॉट आहेत किंवा हिडन स्पॉट आहेत, ते अजून मी एक ड्रोन पायलट सुद्धा आहे. मी माझ्या त्या काय म्हणतात ड्रोनच्या स्किलनी ते फुटेज कॅप्चर करतो आणि इंस्टाग्राम, यूट्यूबला टाकतो. लोक बघतात, त्या ठिकाणी भेट द्यायला येतात, तर ते खूप भारी वाटतं. माझा हेतू एवढाच आहे, बाकी काही नाही, की ज्या एखादा स्पॉट असेल, ज्या ठिकाणी असेल, तिथल्या काही लोकांना तो रोजगार मिळावा. म्हणजे तिथं जर जास्त लोक यायला लागली, मग तिथं एंट्री फी, तिथं म्हणजे तिथं जे काय असेल त्यांना प्रोटेक्शन करणं असतं प्रत्येक गोष्टी, म्हणजे स्थानिक लोकांना प्रॉपर रोजगार मिळेल, आपलं टुरिझम पुढे येईल. सध्या मी महाराष्ट्र टुरिझम किंवा मग आपलं पालघर टुरिझम कसं प्रमोट करता येईल ह्याच्याकडे बघतोय. तर तुमच्याकडे कुठं आता नानूभाई आहे, तुमच्याकडे जर कुठं स्पॉट असेल तर माझं चॅनल तो डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तिथं देईल, तर तुम्ही मला DM करा. मी नक्की तिकडे येईल, व्हिजिट करेल प्लेस आणि कॅप्चर करून आपण आपल्या रीलमध्ये दाखवून देऊ. धन्यवाद. थैंक यू सो मच सर, हमारे लिए इतना समय निकालने के लिए. वैसे हम आपको मिलते हैं हमारी रितु दीदी से. 2 शब्द तुमचे माझ्याबद्दल. हॅलो, जय जोहार, जय आदिवासी. मी रितू वाघेरे. मी नानूदादाला फर्स्ट टाइम भेटली राजभवनला. आम्ही ओळखत, म्हणजे तो मला ओळखायचा, पण मी काय जास्त ओळखत नव्हती. पण त्याला भेटून खूप छान वाटलं आणि वाटलं नव्हतं आम्ही सोबत सॉन्ग शूट पण करू. आता आमचं लवकरच सॉन्ग पण येणार आहे आणि दादाला भेटून खूप छान वाटलं. सेवा जोहार. नमस्कार मित्रांनो, मी आहे मोहन जाधव, एक फोटोग्राफर आहे आणि ज्ञानोभाऊचं म्हणजे नाना, काय प्रेमाने काय म्हणतात, नानाच ना, प्रेमाने नानू. तर नानूची कॉमेडी व्हिडिओ खूप भारी असतात, मस्त. आणि फर्स्ट टाइम आम्ही राजभवनलाच भेटलो, तर खूप भारी एक्सपिरियन्स होता. आणि आता पण सेकंड टाइम भेटलो. खूप आता तुझे व्हिडिओ खूप भारी असतात, मस्त. हॅलो ज्ञानू भाई, तर मी आहे राजन पवार, मी आहे हर्सुलचा. तर ज्ञानू भाई नंदुरबारचे आहेत आणि खतरनाक त्यांचे गाणे असतात, व्हिडिओ पण चांगले असतात. भाई तू मोठा सुपरस्टार हो, आमची खूप इच्छा आहे. नंदुरबारचा सुपरस्टार महाराष्ट्र हो, खूप इच्छा आहे. तर फर्स्ट टाइम इथं राजभवनलाच भेटलो, वाटतं ओळख झाली. आणि एकदम भाईचा स्वभाव म्हणजे खतरनाक आहे भाई, दिलचे लव यू भाई. खूप चल. हे आहेत आमचे नानू आणि मी पण आहे नानू. तुमच्यासाठी नवीन काहीतरी आणू. तर नानू भाईसाठी घराच त्यांचा स्वभाव म्हणजे त्यांना बघता क्षणी हसावं की रडावं हे समजत नाही. पण मग आता ठीक आहे, त्यांच्या डोळ्याला पाणी येते आणि माझ्या नाकाला पाणी येते इथे तिखट खाऊन. तर धन्यवाद नानू भाई. काय आम्हाला हे असं कोणी काय म्हणतात ते दाखवत नाही कुठं कॅमेऱ्यावरती, तुम्ही दाखवलं, धन्यवाद, खूप खूप मनापासून आभार. आणि हर्सूला एक दिवशी या, आम्ही तुमच्या नंदुरबारला नक्की येऊ. आणि काय नाही, आम्हाला व्हेज बंद असतं तेव्हा, नॉनव्हेजच चालू असतं तेव्हा तेव्हा ते तेवढी सोय करून द्या. धन्यवाद. नमस्कार, जोहार. माझं नाव आहे अमित भवारी. मी नानूबद्दल 2 शब्द सांगणार आहे आणि मी सांगितले ते 2 शब्द, बस 2 शब्द. नानू एक चांगला क्रिएटर आहे आणि त्याच्यामध्ये काही ना काही कॉमेडी करण्याची एक क्रिएटिव्हिटी आहे.
आणि ती आम्हाला इन्स्पायर करते, म्हणजे हसवण्याचा प्रयत्न करतो तो आम्हाला. आणि त्याचा तो नवीन व्हिडिओ धर्मेंद्र प्रधानवरचा तो खूप खूप व्हायरल आहे आणि तो मला आवडतो. यस, नानूचे सॉन्ग पण आहे भारी. आता नवीन सॉन्ग आलाय कॅनेरी म्हणून, खूप छान आहे. खूप छान डान्स पण आहे नानूचा. मी बघितला, BTS पण बघितले. खूप छान कॉमेडी करतो, एकदम भारी, एकदम भाई मैफिल मधला माणूस आहे. सगळ्यांमध्ये सामावून जातो तो. नानो भाई, एकच भाई नानो भाई. जोहार. थैंक यू आप सभी का मेरे लिए इतना समय निकालने के लिए. ये सभी हमारे मित्रजन यहाँ पे बैठे हैं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. सर माझ्याबद्दल 2 शब्द सांगून द्या. नानू भाई आपलं प्यार आहे, आपली जान आहे. माझ्या बायकोपेक्षा, माझ्या दुसऱ्या बायकोपेक्षा पण मला तो जास्त प्रिय आहे. थँक्यू सो मच. तुमच्याबद्दल 2 शब्द बोला, introduction द्या. मी जानूची दुसरी जान आहे, नानूची दुसरी जान आहे. तसं बघायला गेलं तर मी प्रशांत महाले आणि छोटा मोठा क्रिएटर आहे. पालघर नावाचं एक छोटंसं पेज चालवतो, आपली संस्कृती दाखवतो. बस, थँक्यू. अजून कोण नाही का इच्छुक बोलणारा इच्छुक आहे कोणी इथं? कोणी आहे इथं इच्छुक बोलणारा? इंट्रोडक्शन देऊन द्या तुमच्या स्वतःच्या. हाय. त्याच्याबद्दल 2 शब्द बोलून द्या. हाय सर्वांना जोहार. मी अविनाश निंबारे, एक आदिवासी कल्चर कंटेंट क्रिएटर आहे. तर नानू सोबत ही आमची तिसरी भेट आहे. नानू बरोबर मला भेटायचं एक स्वप्न होतं नाही का, आणि ते स्वप्न पहिल्यांदा आपला नागपूरला पूर्ण झालंय. आणि इथून पुढे नानू बरोबर ही तिसरी चौथी भेट आहे. नानू खरंच लय कॉमेंटर आहे, लय मेहनत मुलगा आहे. हॅशटॅग नानू भाई. थँक्यू, धन्यवाद. तुम्ही मला बोलण्याची संधी दिली. तुमच्या चॅनल वरती आलोय मी. यही बड़ा सपना था भाई. बिग फैन भाई तेरा, मैं बिग फैन हूँ. थैंक यू. अभी मैं बड़े चैनल पे हम फेमस हो गए. थैंक यू, थैंक यू. ये सभी लोग मुझे इतना बढ़ावा दे रहे हैं, मुझे तो आज ही लग रहा है कि मैं स्टार बन जाऊंगा. आज आपको एक स्टैंड अप कॉमेडियन होना चाहिए. वो भी स्टेज पे. वो पहले खा ले तुम, तो अलग ही आवाज आएगा. मेरा नाम है कुणाल भोये और मैं एक रील क्रिएटर हूँ. मैं सिनेमैटिक वीडियोस वगैरह बनाता हूँ और महाराष्ट्र में एक्सप्लोर करता हूँ. और मैंने अभी यूट्यूब चैनल भी स्टार्ट किया, वहाँ पे भी मुझे थोड़ा सा सपोर्ट करना, नानू भाई के सब फैंस लोग. और थैंक यू. और नानू भाई बहुत अच्छे हैं भाई. कल सबने इंट्रोडक्शन दिया, लेकिन उसका एकदम सबसे अलग था भाई, एक नंबर. मैं नानू भाई से फर्स्ट टाइम मिला हूँ अभी, लेकिन मिलके इतना अच्छा लगा ना, बहुत अच्छा लगा. नानू भाई आपने नाश्ता किया कि नहीं? ओके ओके. क्या बोलूं. तो आपका सबका स्वागत है यहाँ पे. वन रंग जो फंक्शन चल रहा है यहाँ पे, अभी सब नानू भाई के ब्लॉग में आए हैं, तो सपोर्ट करो उसको. और मुझे भी, मेरे चैनल का नाम बॉबी डोके ब्लॉग्स है. मैं भी अपनी आदिवासी संस्कृति वगैरह परंपरा ये दिखाता हूँ, तो सपोर्ट करो गाइज और लेके जाओ हम लोगों भी आगे. नानू भाई को, सब हमारे ब्रदर्स को आगे लेके जाओ भाई, सपोर्ट करो. आ जाओ नाश्ते के लिए. धन्यवाद. मी तर आत्ता भेटलो याला. हा एकदम भारी आहे, मला आवडलं याची भाई व्हिडिओ, खतरनाक. मी पण ग्राफिक डिझायनर आहे, हर्ष चौधरी. माझा पेज बघा, YC सिनेमॅटिक आहे, फॉलो करा. खतरनाक आहे हा नानू भाई. थैंक यू सर. आप सभी लोगों का तहे दिल से शुक्रिया मेरे लिए इतना तुम्हारा अनमोल समय निकालने के लिए. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? याचं 2 शब्द माझ्यासाठी 2 शब्द सर. मी आवीन तुम्ही हा काल खूप भावला, मजा आवी गेली. आणि आम्हा टीमोल बी तोरी व्हिडिओ बनवला आहे की नामा चालू आहे. थँक्यू. कारण भाई व्हिडिओ मन खूप म्हणजे काय हे काय मिळालं, कारण की या डेव्हलपमेंट लो म्हणजे जे या जे की म्हणजे उपे जावलो या जो ते संघर्ष केली ते हमने भी म्हणजे मालूम पडे काही काय केला, त्यामुळे भी या जब दे काम भी म्हणजे हारने माझी उपे जाऊ. नानू भाई थँक्यू. आम्हा पोरे आज बी गेले आहे, म्हणजे नेमकं आधी काय गाकुला साहेब बरोबर, तर तू हा विदेजे भाई के. दिल से शुक्रिया. तो हमारे दोस्त कुछ इधर भी मिल चुके हैं. 2 शब्द बोलणार आहे का स्वतःसाठी, माझ्यासाठी? हम हकल नाही ये अल्लाह ये नामो याचा कार्यक्रम वनरंग टीम आयोजित इन्व्हाइट केला. नामो नाना नाना नामो
दहा बारा पोयरा आला आणि थँक्यू नाना आदाला सपोर्ट करायचा. थँक्यू मित्रांनो, जेवण घ्या तुम्ही मस्तपैकी. तर इथे मला वाटतं सगळ्यांचे इंट्रोडक्शन झाले. हाँ ठीक है सर, खा लो खाना, मैं जा रहा हूँ. हाँ फोटो, हाँ ठीक है, काढू का फोटो? हो थँक्यू सर, थँक्यू 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 सर. काढून देऊ का फोटो? थँक्यू. तसेच आता आपल्यासोबत जुळलेले आहे आकाश दादा, पालघरचे रहिवासी. तर ते स्वतः इंट्रोडक्शन देणार आणि माझ्याबद्दल 2 शब्द बोलणार ही माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडून. नानूदादा सोबत भेटणं तर गेल्या वर्षी झालं, पण दुसरी भेट कशी झाली ते मी नाही सांगू शकत. पण हा एकदम खतरनाक विषय, म्हणजे खरंच कॉमेडी त्याच्यासोबत झाली. पण नानूदादा सोबत म्हणजे माझी इच्छा होती की